हाय, हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रिया. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. बघा, असे आपल्याकडे शिल्लक ब्लाऊज असतात. हा बघा नवीनच ब्लाऊज आहे बघा. हा साडीतलाच ब्लाऊज आहे. म्हणजे साडी ओकायची छान अशी साडी होती बघा सिल्क मधला. पण असं मॅचिंग असलं का आपण म्हणतो असल्या पिसांचं काय करता. हा नवीनच पीस आहे बघा. घेताना मी नवीन पीस घेतलेला आहे. म्हणजे नवीन पीस का घेतलेले आहे यापुढे मी सांगते. तर आपण बघा छान असं पोती कवर शिवणार. पोती कवर म्हणजे बघा छान असं आपल्याकडे बघा असे बघा आपल्याकडे असे दासबोधा सदगुरुचे असू द्या किंवा आपल्याकडे हे असते त्याला ज्ञानेश्वर वगैरे असले का नाही आपण अगोदर ठेवत असतो ना, तर त्यासाठी छान मी तुम्हाला पोती कवर वगैरे शिवायचं कसं एकदम सहज सांगणार आहे. तो व्हिडिओ नक्की बघा. त्यासाठी बघा काय काय घेतलेलं. सगळ्यात अगोदर हा भेटलेला पीस फक्त बघायचा. आपण जर देवाचं वस्तू शिवतोय ना तर घेताना त्याला कपडा होता ना चांगलाच घ्यायचा. आपण जो वापरलेला वगैरे काही घ्यायचा ना. हा मी नवीनच पीस घेतलेला म्हणजे हा पीस. आणि हा बघा अस्तर घेतलेला. हा अस्तर पण घेतलेला म्हणजे हा ब्लाऊजच आहे बरं का. पण हा सगळी असलेला ब्लाऊज आहे पण हा नवीनच आहे बरं का. हा नवीनच ब्लाऊज मी घेतलेला आहे. कारण मी आता पोती कवर शिवणार म्हणजे ते वापरण्यासाठी छान शिवणार त्यामुळे मी घेताना नवीन घेतलेला आहे. बघा हे दोन असे घेतले. आपल्याकडे शिल्लक असं असे बघा छान मी हा ब्लाऊज नवीनच साडीतला आहे. पण हा साडीवर दुसरा मॅचिंग होता ना एकदम प्लेनवाला म्हणून हा ह्याचं काय केलं तर ह्याचं छान तुम्हाला पोती वगैरे कवर शिवून दाखवणार एकदम सोपं. त्यासाठी बघा ते घेतले. आणि हा बघा एवढा कॅनव्हास घेतलेला. तरी कॅनव्हास कंपल्सरी असेल तर वापरा, नसेल तर काही वापरायला चालेल. फक्त इथं तरी तुम्हाला हवा असेल मी तर तुम्हाला सिल्क मध्ये दाखवलं. तुम्ही कॉटन मध्ये वगैरे घेतला तरी चालेल, जसं पाहिजे असं तुम्हाला घेईल. आता बघा ही माझी एवढे साईज आहे. तुमचे जर मोठे असेल किंवा छोटे असेल त्या मापानुसार घेतली तरी चालेल. एकदम सोपं कटिंग आणि स्टिचिंग. पहिल्यांदा कटिंग बघूया मग स्टिच वगैरे बसूया. आणि एकदम सोपं तुम्हाला सावकाश सांगणार म्हणजे व्हिडिओ सगळ्यांना कळा पाहिजे. कारण काय करतं जे शिकले बाबा त्यांना काही नाही, पण जे नवीन आहेत ना त्यांना बाबा एकदम स्पीडवर केलं का नाही काही येत नाही. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत एकदम स्लो मध्ये मी सांगणार. व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला मिळेल. मी प्रत्येक वेळी तुम्हाला युजफुल काही तर सांगत असते. त्यातनं काही तर असंच शिल्लक ब्लाउज पीस वगैरे असू द्या किंवा आपल्या बऱ्याच वेळ म्हणतो टिकल्या साड्या असं काय असू द्या ना, त्याचा छान उपयोग करून मी काही तुम्हाला युनिक सांगत असते. आणि त्याचा मी प्रत्येक वेळी काहीतरी तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग दाखवत असते. पण ते युजफुलच असतं बरं का. काही आपण त्याचा उपयोग वगैरे करत असतो या तुम्हाला सांगते एकदम सोपं. त्यासाठी बघा मी हे जर तुमच्याकडे असेल तुम्ही अस्तर वगैरे घेतले तर चालेल. इथे ब्लाऊज हे अस्तर आणि कॅनव्हास घेतलेले आहे ते या तुम्हाला सांगते. आता पहिल्यांदा बघून घेतो जो आपण घेतलेला आहे की नाही म्हणजे तुमचं काही असू दासबोध असू द्या किंवा तुमचं ज्ञानेश्वरी असू द्या की तुमचं काही असू द्या जेवढं ते तुमचं घेतलंय ना ते त्या मापानुसार आपण मेजरमेंट घेतलं. हे बघा मी आत्मारामचं हे दासबोध घेतलेलं आहे. त्याच्या मेजरमेंटनं तुम्हाला सांगते. सगळ्यात अगोदर जो पीस घ्यायचा आहे ना तो पीस घ्यायचा व्यवस्थित. तर तुम्हाला हवा असेल तुम्ही डबल लेअर मध्ये वगैरे ठेवला तरी चालेल. घेताना हो का बरोबर आपण डबल लेअर मध्ये असं घेणार. हे बघायचं हा बघा व्यवस्थित बघा मी असा हे करून घेतलेलं आहे. आता हे बघून घ्यायचं जेवढी तुम्हाला उंची पाहिजे त्यानुसार. हा बघून घ्यायचा आपल्याला केवढा लागते हो का. हे असं ठेवणार आपण. ह्यासाठी बघा असं छान असं करणार आहोत. बंद बाजू आहे तुम्हाला सांगते. पहिल्यांदा आपण हे मेजरमेंट बघून घेऊया. असं खाली घेणार. हे बघा घेताना हो का हा डबल घेतलेला आहे कपडा. हा डबल एकावेळी कसा ठेवून घेतलेला मेजरमेंट घेणार आहोत. त्यासाठी आपण हा घेतलेला आहे डबल बरोबर. तर आता बघून घेऊया आपण बरोबर होते का. हे बघा आपलं बरोबर होते. आपल्याला इथं फोल्ड वगैरे करण्यासाठी आपण शिलाईमध्ये वगैरे जाणार आहे त्यामुळे एवढं घेतलेलं आहे. पुढं हो का आता बघा इथं हे साईज ठेवून घ्यायची. हे बघा साईडने किती फोल्ड करायला लागणार आहे तेवढं ह्या साईडनं हे असं आपण टिक करून घेऊया. आणि हे बघा आहे असं कट करून घ्यायचं. हे वरचा कपडा आहे ना तो आपल्या वरच लागणार आहे कवरसाठी. तो आहे असंच ठेवायचा. आणि हा बरोबर ठेवताना डबल करून घेतलेला आहे किंवा तुम्ही सिंगल घेतलं चालेल. फक्त हे आपण कप फोल्ड हे बरोबर हे आपल्याला कपटासाठी जाणार म्हणून हे डबल घेतलेलं आहे. तर आपण हे पहिलं आता कट करून घेऊया. जेवढी तुमची साईज असेल त्या मापानुसार घेतलं तरी चालेल. किंवा जर तुम्हाला एका जर तुम्हाला 2-3 वगैरे ठेवायचं मग जरा घेताना मोठी साईज वगैरे घेतली तरी चालेल. आता हे बघूया आता आपण हे बघायचं. आता कट करून घेतलेलं आहे आपण एकसारखं. आता ही बाजूला ठेवून घेऊया. आता बघायचं जिथपर्यंत आपण मेजरमेंट घेतलं तिथपर्यंत आपण असे चॉकलेट टिक करून घेऊया व्यवस्थित. हो का हे चॉकलेट टिक करून घेतलेले हे एवढं झालेलं आहे बरोबर. म्हणजे हे आपल्या खालच्या पोर्शन आहे हे वरचं हे हो का. आता हे आपण बरोबर ह्याच्यावर ठेवून घेऊया. तुम्हाला एक सांगायचं राहिलं म्हणजे आता बघायचं हे तर हो का हे आपण ह्या साईजने असं ठेवलेलं आहे. ह्या साईजने हे बघून घ्यायचं किती लागते आपल्याला. हे बरोबर आपलं कवर इथपर्यंत येतं जास्त येते ना तर आपण कमी करून घेऊया बरोबर.
हे वरचं म्हणजे हे बरोबर आपण इथं कट देऊ ना, हे बरोबर आपलं ह्याच्यावर असं कव्हरसाठी छान असं आपलं येणार आहे. तर त्यासाठी घेतलेलं आहे आपण. पहिलं आपण हे कमी करून घेऊया, आपलं बघून घेतो हे आपण इथनं फोल्ड करून घेऊया आणि हे बरोबर आपलं हे असं कव्हरसाठी छान असं आपलं एवढे येणार आहे. तर तुम्हाला सांगते आपण ते एक्स्ट्रा कट करून घेऊया. करताना फक्त एक लेवल कट करून घ्यायचं. आता बरोबर हे आहे असं ठेवायचं. हे आहे असं ठेवलेलं आहे. फक्त बघा हा बरोबर ह्याच्यावर असा येणार आहे. हे शिलाईमध्ये गेले की बरोबर आपलं येणार आहे. तर आता काय करायचं, बाजूला काढून घ्या. आता हे बघा जो वरच्या साईड ह्याचं अंतर बघून घ्यायचं. जेवढं आपण ह्याचं अंतर घेतले ना का, हे असं हे अंतर असं आहे असंच ठेवायचं. आणि आता इथून बघायचं हे वरच्या साईड जिथून आपण चॉकलेटी हे वरचं आहे का नाही आपल्या वरून आपल्याला तुम्हाला जरी इथं ना बंद करा किंवा तुम्ही टच बटन लावले तरी चालेल. आता बघायचं हे वरचा पोर्शन घेतले ना, हे व्यवस्थित आपण असा हे करून घ्यायचा, फोल्ड करून घ्यायचा. फोल्ड करायचा आणि आपली कुठं टिक मार्क आहे हे बघून घ्यायचं व्यवस्थित. ह्या इथे टिक मार्क आहे. तर आपण काय करायचं, इथून आकार देणार हे बघायचं. मध्ये सेंटर काढून घ्यायचा आणि तिथनं हो का असा व्यवस्थित हो का आकार द्यायचा खालीपर्यंत. हो का इथपर्यंत, म्हणजे इथून 1 इंच वर सोडायचं. जिथं आपण आपल्या जो 10 बटणसाठी आपण जेवढं अंतर घेतलं तिथनं तिथं टिक मार्क आहे. तिथनं वर तिथनं वर 1 इंचाचं 1 इंचाचं 1-1.5 इंचाचं माप घ्यायचं आणि इथनं बघा असं घ्यायचं आणि मध्ये केल्याने तसं तिरकं आणायचं आणि व्यवस्थित आपण हे कट करून घेऊया एकसारखं. हो का हे कट करून घेतलंय बघा. एकदम कट करू नका, छान असं झालं बघा. तुम्हाला आकार जसं बघा छान असं आपण कट करून घेतलेला. आता जसं हे कट करून घेतलं त्याच्यावर आपण हे करून घेऊया, अस्तर कट करून घेऊया. आता हे बरोबर आहे असं ठेवायचं. हा पीस ह्याच्यावर आहे असा एकसारखा ठेवायचा आणि आपण कट करून घेऊया. येताना खालचा अस्तर एक्स्ट्रा झालं तरी चालेल, आपण पण साईडचे एक्स्ट्रा कट करून घेणार आहोत ते सांगते पुढे तुम्हाला. आता हे बघा कट करून घेतलेलं आहे व्यवस्थित. आता आपण कॅनव्हास घेऊया. कॅनव्हास बघून घ्यायचं बरोबर येतोय का आपला, त्या मेजरमेंटनुसार आपण कॅनव्हास घेणार आहोत. आता आपण एवढं कट करून घेऊया कॅनव्हास. आपण खाली राहिले तर थोडं आहे का नाही एवढं आपण जॉईन करून घेऊया कॅनव्हास, किंवा अखंड तुम्ही मोठं असं घेतलं तरी चालेल. कॅनव्हास पण बघा आहे असा मी घेतलेला आहे. आता आपल्याला खाली किती लागते बघून घ्यायचं, तेवढं आपण काढणार आहोत. नंतर मोजून घेऊया. हे 6चं अंतर आहे, एवढं आपण कॅनव्हास कट करून घेऊया. रुंदीला बरोबर बघून घेता येते का, हा बरोबर येते. तेवढं 6 इंच आपण काढून घेऊया. एक्स्ट्रा झालं तर काय साईडचं आपण कट करून काढणार, त्यामुळं काही हरकत नाही एक्स्ट्रा आलं तरी. आता आपण हे कट करून घेतलेलं आहे. आता पहिलं आपण हे जोडून घेऊया, मग पुढे तुम्हाला सांगते. पहिले मी जोडून घेते आणि मग पहिले आपल्याला प्रेस वगैरे व्यवस्थित करून घ्यायचं, मग पुढे तुम्हाला सांगते. बघा जोडून घेतलेले. आता काय करायचं सगळ्यात अगोदर पहिलं बघून घ्यायचं. व्यवस्थित आपण अस्तर घेतलेलं आहे ना, ते व्यवस्थित ह्याच्यावर असं मांडून घ्यायचं. हा पहिला बघायचा ब्लाऊज होता सरळ उलटी बाजू बघून घ्यायची. ब्लाऊज सरळ ठेवलेला आहे, त्याच्यावर हा अस्तर
ठेवून घ्यायचा व्यवस्थित एकसारखा का व्यवस्थित ह्याच्यावर कसा ठेवायचा. ठेवून परत ना ह्याच्यावर कॅनव्हास ठेवायचा. कसा कॅनव्हास ठेवून घ्यायचा. कॅनव्हास ठेवायचा. मग पूर्ण राऊंड जो आपण खालचा ब्लाऊजचा आकार घेतला त्या आकारावर स्टिच करून घेणार आणि एका साईड ओपन ठेवून त्या सगळ्यात आपण काय करायचं ह्याच्यानं व्यवस्थित आपण प्रेस करून घेऊया एकसारखं. ठेवता आपण एक महत्त्वाची काळजी घ्यायची म्हणजे बघा हा पहिला आपण ब्लाऊज सरळ ठेवायचा ते जेव्हा अस्तर ठेवायचं मगच कॅनव्हास ठेवतो. म्हणजे काय होईल पण आपण पूर्ण राऊंड स्टिच केलं ना तर इथून बाहेर काढताना ना हे बरोबर आपलं सगळं कॅनव्हास ब्लाऊजच्या आणि अस्तरच्या बरोबर मधोमध जाणार आहे आणि ब्लाऊज आतल्या साईडला अस्तर म्हणून येणार आहे आणि वरच्या साईडला ब्लाऊज सरळ म्हणून येणार आहे. एवढी काळजी घ्यायची. त्यामुळे व्यवस्थित आपण त्याला प्रेस करून घेऊया एकसारखं व्यवस्थित. बघा हे तिन्ही जुळवून ठेवायचं व्यवस्थित खालच्या याच्या बरोबर आलं पाहिजे आणि व्यवस्थित बघा हे प्रेस करून घ्यायचं एकसारखं. जसं आहे त्याच्या प्रेस करून घेऊया. आता बघा प्रेस करून आपण घेतलेलं एकसारखं. आता बघायचं हे वरचं ब्लाऊज घेतलं ते आपण साईडचं एक्स्ट्रा सगळं आपण कट करून घेऊया. हे बघा पूर्ण आपण एक्स्ट्रा साईडचं कट करूया. आपण ह्याच्यावर स्टिच करायला घेऊया. हा बघा आपण आता घेतलेलं आहे. हे जो वरचा आकार आपण कट करून घेतलेला मेजरमेंट बरोबर खालचं काय एक्स्ट्रा झालं तर ते कट करा. वरच्या मेजरमेंटनुसार बरोबर आपण पूर्ण राऊंड स्टिच करून घ्या. फक्त एका साईडला जरा ओपन ठेवणार म्हणजे कुठल्या साईडला तर ओपन किंवा खालच्या साईडला आपण ओपन ठेवूया इथून आपल्याला बाहेर काढण्यासाठी. चला स्टिच करायला घेऊया. जेवढं शिलाई माझी घेते ना त्या मापानुसार आपण पूर्ण राऊंडला स्टिच करून घेऊया. नॉर्मली जरा त्याला पण जास्त टाईट होऊन देताना जेणेकरून आपलं जो काही पण तुमचा सुद्धा दासबद असेल सगळं किंवा तुमचं ज्ञानेश्वरी असेल व्यवस्थित पाहिजे. जर नॉट लावायच्या नॉट आत शिलाईवर झालं तर इथून घेतली नॉट तरी चालेल. मी परत तुम्हाला दाखवते नॉटवर कशी लावायची. फक्त धरताना व्यवस्थित एकसारखं धरायचं. व्यवस्थित असं हाताने सरकवायचं म्हणजे गुढी वगैरे पका घेतलेलं आहे. आता या साईडचा आपण कट करून घेऊया एक्स्ट्रा म्हणजे फक्त खालच्या साईडला आपण इथे ओपन ठेवलेलं आहे तेवढंच ओपन ठेवायचं. साईडचे एक्स्ट्रा असेल ते द्यायचं. काही बरोबर आपलं एक लेवल झालेलं आहे. बघून घ्यायची शिलाई वगैरे सगळी काय आली का योग्य. एकसारखं बाहेर काढून घ्यायचं. जरी वाटते नाही कडक झाले तुम्ही ह्याच्यावर प्रेस वगैरे करून घेतले चालेल. एकदम प्रेस वगैरे व्यवस्थित असं करून हे बघा बरोबर झालेलं आहे. आपण आता साईडला आपण शिलाई करून घेऊया. त्यासाठी आपण साईडला पूर्ण शिलाई करून घेऊया.
बघा छान असं आपण पूर्ण राऊंडला स्टिच करून घेतलं हे बघायचं. ते आतल्या साईडला घालवा तुम्ही किंवा असं फोल्ड केलं तर चालेल. आतल्या साईडला आपण फोल्ड करून घेऊ व्यवस्थित एकसारखं. हे बघा ह्या साईडने स्टिच करून घेतलेले. आता हे बघून घ्यायचं बरोबर आपण असं पलटी करून घ्यायचं म्हणजे सरळ ठेवायचं. आता बघा तुम्हाला साईडने ह्या लेस लावायचं लावलं चालेल, त्या लेस नाही लावलं तर चालेल, आहे असंच ठेवणार आहे. हे फक्त बघा व्यवस्थित असं बघून घ्यायचं एकसारखं जेवढं तुम्हाला लागतं तेवढं असं इथपर्यंत असं व्यवस्थित हे बघून घ्यायचं. हे बरोबर असं झालेलं आहे. आपण इथे छान असं आपण एक नॉट करून घेऊया किंवा तुम्ही इथे टच बटन वगैरे लावलं तरी चालेल. छोटंसं इथं बटन वगैरे तुम्ही पण लावू शकता. बघा व्यवस्थित असं एवढं आपलं अंतर आहे त्या मापानुसार बरोबर आहे. एवढं आपलं असं घ्यायचं व्यवस्थित बघा म्हणजे बरोबर आपलं येणार आहे एवढं. त्यामुळे बरोबर बघून घ्यायचं. जरी तुम्हाला वाटते ना की 2-3 वगैरे ठेवायचं असेल तर जरी असं वाढवून घेतलं तर चालेल. या मेजरमेंटनुसार आपण ह्याच्यावर बरोबर घेतले ह्याच्यावर स्टिच करून घेऊया. स्टिच करून घेतलं त्याचं जेवढे ह्या साईडला आपण स्टिच वगैरे करून तेवढंच ह्या साईडला करून घ्यायचं एकसारखं. स्टिच करून खाली वर होऊन द्यायचं आणि एकसारखं स्टिच करून बरोबर आपलं स्टिच करून झालेलं एकदम छान असं. आता आपण इथं घेऊया. हे बघायची नॉड आपल्याला किती लागते बघा. पूर्ण नॉड आपण अशी लावून घेणार तो पूर्ण अशी लावून इथपर्यंत आपण अशी घेणार. त्यामुळे घेताना एक्स्ट्रा घ्यायची. एक्स्ट्रा घेतलेले आपण आता नॉड लावून घेऊया इथं व्यवस्थित. लॉक करून घ्यायचं. हे बघा झालेलं आहे आपलं छान असं लॉक करून. आपण त्याला छोटेसे आपण इथं करून घेऊया. छोटंसं छान असं करून घेतले. आता तुम्हाला मस्त युनिक छान जरी वाटतं कडेवर तर तुम्ही प्रेस वगैरे करून घेतलं चालेल. आता हे बघायचं व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं ह्याच्यावर. एकदम मस्तपैकी बरोबर काटोकाट छान असं झालेलं आहे बघा. किती छान बसलेलं आहे बघा. व्यवस्थित असं हे लावायचं ह्याच्यानं व्यवस्थित असं घ्यायचं. तर जरी तुम्ही प्रवासाला वगैरे कुठे गेला ना म्हटलं तुम्हाला न्यायचं म्हणलं तर चालणार किंवा इथं टच बटन वगैरे तुम्ही लावलं तरी चालेल. छान बघा पोती कवर एकदम युनिक मस्त छान असं बघा झालेलं आहे बघा. किती छान वाटत आहे युनिक आपलं हो का. छान बघा पोती कवर वगैरे झालेलं युनिक छान असं साधं सिंपल काहीतरी केलेलं आहे. बऱ्याच वेळा काय आपल्याकडे आपण वाचन वगैरे करतो ना मग आपल्याला ठेवायचं म्हणजे प्रॉब्लेम धूळ वगैरे बसते तर त्यासाठी बघा युनिक काहीतरी छान असं बघा पोती कवर झालेलं. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तुम्ही असं नक्की ट्राय करा. तर तुम्हाला हवं असेल छोटं पण तुम्ही अजून म्हणलं काहीतरी ठेवू शकता. जरी तुम्हाला हवं असेल मोठे साईज करायचं मोठी साईज केली तर अजून जर तुमचे जास्त मोठ्या साईजमध्ये केलं वगैरे तरी छान मस्त छान असं बघा कवर वगैरे याच्यात म्हणलं तरी बघा मोठी साईज तुम्ही करू शकता. पाहिजे असं व्यवस्थित बघा असं हे व्यवस्थित धरायचं असं बघा आणि हे काढून घ्यायचं एकदम छान असं. आता हे तुम्हाला वाटते पण जर तुम्हाला हवं असं तुम्ही जरा लूज वगैरे अजून केलं तरी चालेल. मस्तपैकी छान असं हे बघा असं व्यवस्थित ह्याच्यात असं घालायचं आणि एकदम मस्तपैकी छान असं आपलं पोती कवर झालेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तुम्ही असं नक्की ट्राय करा. आणि असेच नवीन व्हिडिओ बघायचे असतील ना तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना तर एक लाईक आणि एक कमेंट करायला विसरू नका.
आणि जरी व्हिडिओ तुम्हाला काही बाबा युजफुल वाटले तर इतरांना शेअर करा. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. बाय बाय. थँक्यू.